नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे चालू घडामोडी. यामध्ये वीकली करंट अफेअर्स आपण पाहणार आहे. 1 ते 8 ऑगस्ट 2025चे आपण करंट अफेअर या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. महत्त्वाचे सिलेक्टेड प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत, जे की येणाऱ्या एक्झाममध्ये महत्त्वाचे असू शकतात. पेपरमध्ये यामधून प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांची जयंती शाश्वत कृषी दिन म्हणून कोणत्या राज्याने घोषित केली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र. तर कोणता दिवस आहे तो? 7 ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र सरकारने डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांची जयंती शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं आहे. भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांची ओळख आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांना YouTube वापरासाठी प्रतिबंधित केले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाखालील मुलांना YouTube वापरावर बंदी आणली आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे एका नवीन इमारतीचं उद्घाटन केलं. त्याचे नाव काय आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तव्य भवन 3चं सध्या उद्घाटन केलेलं आहे. तर कर्तव्य भवन 3 कशासाठी महत्त्वाचं आहे? तर यामध्ये सर्व सरकारी ऑफिस हे एका ठिकाणी येणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे आणि सर्व कामे हे लवकरात लवकर केल्या जाऊ शकणार आहेत. पुढचा प्रश्न आहे, आधुनिकीकरण आणि औद्योगिक सहकार्यासंबंधी भारत आणि रशियामध्ये एक कार्यबैठकीचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे नवी दिल्ली येथे. पर्याय क्रमांक 1. या बैठकीचे हे 11वे सत्र नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. भारताकडून बैठकीच्या अध्यक्षस्थानी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग सचिव श्री अमरिंदर सिंह भाटिया हे होते. तर रशियाकडून अध्यक्षस्थानी होते रशियाचे उद्योग व्यापार उपमंत्री अलेक्सी ग्रुजदेव हे होते. पुढचा प्रश्न आहे, नुकतीच भारताची ग्रँड मास्टर बनलेली दिव्या देशमुख ही महाराष्ट्रातील कोणत्या शहरातील आहे? तर योग्य उत्तर आहे याचं नागपूर. पुढचा प्रश्न आहे, इस्रो आणि नासाचे पृथ्वी अवलोकन उपग्रह निसार कोणत्या रॉकेटद्वारे आकाशात सोडण्यात आले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, GSLV MK2, GSLV F-16. इस्रोबद्दल पाहू. इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन भारतीय अंतराळ संशोधन संस्था. स्थापना आहे 1969मध्ये. मुख्यालय आहे बंगळुरू, कर्नाटक. संस्थापक अध्यक्ष आहे डॉक्टर विक्रम साराभाई. इस्रोचे सध्या अध्यक्ष आहेत V. नारायणन. सेनेकडून जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात आतंकवाद्यांविरोधात कोणते ऑपरेशन करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑपरेशन शिवशक्ती. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चोल राजे राजेंद्र चोल प्रथम यांच्या जयंतीदिनी
किती रुपयांचे नाणे जारी केले? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4, रुपये 1000. रुपये 1000चे नाणे जारी करण्यात आले आहे. पुढचा प्रश्न आहे, रोमना पटेराने लगातार 170 तास नृत्य करण्याचा रेकॉर्ड बनविला आहे. तर ते नृत्य कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, भरतनाट्यम. भरतनाट्यम कोणत्या राज्यातील आहे? तर तमिळनाडू. तमिळनाडूबद्दल पाहू आपण थोडक्यात माहिती. राजधानी आहे चेन्नई, मुख्यमंत्री आहेत M.K. स्टॅलिन आणि राज्यपाल आहेत आर.एन. रवी. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला AI आधारित रस्ते सुरक्षा प्रोजेक्ट कोणी सुरू केला आहे? तर भारतातील AI आधारित रस्ते सुरक्षा प्रोजेक्ट सुरू केला आहे उत्तर प्रदेश राज्याने. पर्याय क्रमांक 2. उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ, मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि लोकनृत्य आहे कथक. जर तुम्हाला लोकनृत्यावरती व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलवरती टाकलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला त्यातून हे प्रश्न पाहायला मिळतील. पुढचा प्रश्न आहे, भारतीय सेनेचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3, पुष्पेंद्र सिंग. पुढचा प्रश्न आहे, विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवीन संचालकपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर या प्रश्न योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राजा रंजन. राजा रंजन यांचे विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे नवीन संचालकपदी निवड करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे, TN मनोहरन यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, फायनान्स. TN मनोहरन यांचा संबंध होता फायनान्स क्षेत्राशी. पुढचा प्रश्न आहे, दुसरे संयुक्त राष्ट्र खाद्य प्रणाली शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर दुसरे संयुक्त राष्ट्र खाद्य प्रणाली शिखर संमेलन आयोजित करण्यात आले आहे इथिओपिया येथे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या बिस्मटेक पारंपरिक संगीत महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर पहिल्या बिस्मटेक पारंपरिक संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे नवी दिल्ली येथे. पर्याय क्रमांक 3. आयोजन कधी करण्यात आले आहे? तर आयोजन करण्यात आले आहे 4 ऑगस्ट 2025. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे सुरू करण्यात आला आहे? तर भारतातील पहिला मेक इन इंडिया ग्रीन हायड्रोजन प्लांट सुरू करण्यात आला आहे गुजरातमध्ये. पर्याय क्रमांक 4. गुजरातची राजधानी आहे गांधीनगर, मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल, राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. एशियन लायनसाठी प्रसिद्ध असलेले गीर राष्ट्रीय उद्यान गुजरातमध्ये आहे. प्रमुख नृत्य आहे दांडिया. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या बँकेने ग्राहकांच्या आधार आधारित फेस ऑथेंटिफिकेशन सुविधा सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, इंडियन पोस्ट पेमेंट बँक. पुढचा प्रश्न आहे, पश्चिम रेल्वेने कोणत्या राज्यातील
पाताल पानी कालागुंड येथील हेरिटेज ट्रेन पुन्हा सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मध्य प्रदेश. ही एक मीटर गेज ट्रेन आहे. मध्य प्रदेश. राजधानी आहे भोपाल. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. प्रमुख राष्ट्रीय उद्यान टायगर रिझर्व आहे कान्हा आणि माधव. राष्ट्रीय उद्यान आणि टायगर रिझर्व याबद्दलचा व्हिडिओ पण चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही तो बघून घेऊ शकता. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये अजून किती वाढ करण्याचा तयारीत आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 25%. अमेरिकेने भारतावर 25% टॅरिफ लावलेला आहे आणि त्यामध्ये अजून 25% वाढ करण्याच्या तयारीत अमेरिका आहे. पुढचा प्रश्न आहे, इटलीमधील इव्हॅको या कंपनीला भारतातील कोणत्या कंपनीने खरेदी केले आहे? तर इटलीमधील इव्हॅको या कंपनीला खरेदी केला आहे टाटा ग्रुपने. पुढचा प्रश्न आहे, SCO 2025च्या शिखर संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे चीन येथे. पर्याय क्रमांक 1. SCOचं 25वं शिखर संमेलन चीनच्या तियानजिन येथे आयोजित करण्यात आले आहे. SCO शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. एकूण सदस्य आहेत यामध्ये 10. जर पेपरमध्ये विचारलं 10वा सदस्य देश कोणता आहे, तर उत्तर असणार आहे बेलारूस. बेलारूस हा 10वा सदस्य देश आहे. पुढचा प्रश्न आहे, बसोहली महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, जम्मू काश्मीर. बसोहली महोत्सवाचे आयोजन जम्मू काश्मीर येथे करण्यात येणार आहे. जम्मू काश्मीर. राजधानी आहे श्रीनगर, ग्रीष्मकालीन राजधानी आहे, आणि जम्मू आहे शीतकालीन राजधानी. मुख्यमंत्री आहेत उमर अब्दुल्ला. उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा. प्रमुख उत्सव आहे हेमिस आणि ट्यूलिप उत्सव. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच अग्निशोध नावाच्या रिसर्च सेंटरचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तर अग्निशोध रिसर्च सेंटरचे उद्घाटन करण्यात आले आहे IIT मद्रास येथे. पुढचा प्रश्न आहे, युनेस्कोमध्ये समाविष्ट करण्यासाठी कोणत्या ठिकाणाला नामांकित करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4, सारनाथ. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच ढगफुटीमुळे खीरगंगा नदीला आलेल्या पुरामुळे कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे? तर योग्य उत्तर आहे उत्तराखंड. पर्याय क्रमांक 1. ही घटना उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात धराली या गावामध्ये खीरगंगा नदी जवळ घडली आहे. पुढचा प्रश्न आहे, तर बहुसली महोत्सव हा रिपीट झाला आहे क्वेश्चन. जम्मू काश्मीर याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, अन्नदाता सुखी भव योजना कोणत्या राज्यात सुरू केली आहे? तर अन्नदाता सुखी भव योजना सुरू केली आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, पॅन अमेरिका हॉकी कप 2025 पुरुष आणि महिला कोणी जिंकला आहे?
तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4 अर्जेंटिना. पुढचा प्रश्न आहे सब ज्युनियर अंडर 15 बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन कुठे केले जात आहे? तर या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे ग्रेटर नोएडा येथे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे फिफा भारतात कुठे महिलांसाठी टॅलेंट अकॅडमी सुरू केली? तर फिफाने कोणत्या ठिकाणी महिलांसाठी टॅलेंट अकॅडमी सुरू केली आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे निजुत मोइना ही योजना कोणत्या राज्याची योजना आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 आसाम. निजुत मोइना आसाम राज्याची योजना आहे. आसाम सरकारने मुलींच्या उच्च शिक्षणासाठी त्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. पुढचा प्रश्न आहे ग्लोबल AI सिटी इंडेक्स 2025 मध्ये प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर ग्लोबल AI सिटी इंडेक्स 2025 मध्ये प्रथम क्रमांकावर आहे सिंगापूर. पर्याय क्रमांक 4. भारतात प्रथम 3 शहरे आहेत बंगळुरू, मुंबई आणि नवी दिल्ली. जागतिक स्तरावर बंगळुरूला 26वे स्थान मिळाले आहे. तर हे होते वीकली करंट अफेअरचे आपले महत्त्वाचे प्रश्न. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.